तर नमस्कार भावांनो, माझं नाव आहे कृष्णा जाधव ग्राफिक्स आणि मी तुमच्यासाठी नवीन वर्षाचे एक एडिटेबल PLP फाईल घेऊन आलेलो आहे. तरी PLP फाईल घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भावांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे लाईटरूमचं काय इफेक्ट जे कोणताही यूट्यूबर सांगत नाही. तर ते इफेक्ट मारल्यावर आपल्या बॅनरला एकदम खतरनाक लुक येतो. तर चला बघूया आपण पुढे व्हिडिओ. तर भावांनो, आपल्या चॅनलवर PLP फाईलला कोणताही पासवर्ड नसल्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर धन्यवाद भावांनो. व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपण आलो आपल्या पिक्सेल लॅबच्या स्क्रीनवर. पिक्सेल लॅबच्या स्क्रीनवर आल्यानंतर आपण पिंटरेस्टवरून बॅकग्राऊंड घेतले ॲब्स्ट्रॅक्ट टाईपचं. त्यानंतर आपण त्यावर शेप ॲड केलं ॲब्स्ट्रॅक्टचं आणि नंतर आपण घेतलं अजून एक शेप, त्याचीच कॉपी मारून त्याला पण ग्रेडियंट मारले आपण शेप घेऊन. पिंटरेस्टवर उपलब्ध आहेत, कुठे पण सर्च करून घ्या ॲब्स्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड PNG म्हणून. तर त्यानंतर आपण घेतलं नूतन वर्ष, त्याला आपण ग्रेडियंट वगैरे मारलेलं आहे. आणि त्यानंतर घेतले अभिनंदनला ग्रेडियंट मारून स्ट्रोक मारला आहे. आणि त्यानंतर घेतलं आपण आपला 2026चा भाग, कारण का आता 2-4 दिवसांनी आपला नवीन वर्ष स्टार्ट होईल. आपण अगोदरच ट्युटोरियल टाकत आहे. आणि त्यानंतर आपण नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या समजा एडिटेबल आहेत भावांनो. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण एक लाईन PNG घेतली आहे. बॅकग्राऊंडला नॉईस येत असेल तर थोडं हे करा, कारण का मी बाहेर बसून व्हिडिओ बनवत आहे. त्यानंतर आपला लोगोचा भाग वरच्या साईडला टाका किंवा खालच्या साईडला टाका, एकदम टॉपचा दिसेल. त्यानंतर खालून आपल्याला जास्त लाईट येत होती म्हणून ग्रेडियंट घेतल्या डार्क कलरमध्ये. आपला मंडला आर्टचा भाग, मंडला आर्टला घ्यायचं PNG, त्याचे एक एक जोडून तशी पूर्ण लाईन बनवून घ्यायची. त्यानंतर आपला नंबर टाकायचा असल्यास, नाहीतर काय गरज नाही. त्यानंतर आपल्या मॉडेलचा PNG तुमची टाका, वाटलंच मॉडेलची टाका. कोणाला शुभेच्छा देण्यासाठी आपण हे वापरू शकता. त्यानंतर नाव शुभेच्छुक, हे आपले इन्फिनिटीचं फॉन्ट आहे, कन्वर्ट करून घ्यायचं इंडियन फॉन्ट कन्वर्टरवर. आणि हे आपण घेतलं शेप तयार करून घेतलं. हे मी त्या दिवशी तुम्हाला सांगितले कसं तयार करायचं ते व्हिडिओ जाऊन बघून घ्या. नंतर मी हे सेव्ह करून घेतो. आता आपल्याला जायचं लाईटरूमवर. ह्याला एक्सपोर्ट करून घेतो. अल्ट्रामध्ये करून घ्या, म्हणजे आपले बॅनर आहे की नाही तेवढं खराब दिसणार नाही. सेव्ह होता. डायरेक्ट बाहेर येऊन गॅलरीत जायचं, आपला फोटोचा भाग घ्यायचा, त्याला इम्पोर्ट करायचं लाईटरूममध्ये. लाईटरूममध्ये इम्पोर्ट करायचं. माझं मोबाईल लॅग मारत असल्यामुळे ते थोडा लोड घेते, तरी थोडं ॲडजस्ट करून घ्या भावांनो. मी लाईटरूमवर आल्यानंतर आपण थोडी लाईट ॲडजस्टमेंट करून घेऊ. ऑटो करून बघतो कसं वाटते. लई बेकार वाटेल. आपण हातानेच ॲडजस्ट करून घेतो मॅन्युअली. थोडा हायलाईट इन्क्रीज माझ्या बॅनरमध्ये जरा जास्तच हायलाईट मारत आहे, त्यामुळं थोडं कमी इन्क्रीज करून घेतो आपण. त्यानंतर थोडी व्हायब्रन्स वाढून घेतो, क्लॅरिटी थोडी, टेक्स्चर वाढवल्यावर थोडं अजून भारी दिसेल. आणि आपला मेन आणि फायनल इफेक्ट आपल्या प्रोफाईलमध्ये जायचं, आर्टिस्टिक चूज करायचं आणि ते कोणता पण इफेक्ट मारा, एकदम टॉपचं बॅनर दिसते भावानं. ह्याची ऑपिसिटी आपण कमीसुद्धा करू शकता. तर बघा आपला बिफोर आफ्टर किती खतरनाक झाले भावानं.
तर भावानं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तर धन्यवाद भावांनो, भेटूया पुढच्या ट्युटोरियलवर. धन्यवाद.